मुलं घरी नाही, आई घरी नाही, घर खायला उठलं मला. हे एकटे पण फार वाईट मॅडम. बघा ना, विक्रांत आणि आद्या घरी असून सुद्धा एकटे पण जाणवत आहे. त्यापेक्षा वाईट काय असू शकतं? खरं तर वेदांत यायला हवं होतं. पण वानखेड्यांची दिवाळी पाहिली आहे मी. सगळे एकत्र आनंद, जल्लोष पाहिलाय मी. सगळं बदललंय आता. साहेब असतं तर चित्र वेगळं असतं मॅडम. मॅडम फराळ. नाही नाही नको. आता पुढे काय होणार आहे सगळं, त्याचं खूप टेन्शन आलंय मला. कशाला काळजी करता मॅडम? मी आहे ना, ते माझ्यावर सोडा सगळं. त्या साहित्याला आपण सीईओ म्हणून आणलंय. बिझनेसचं झेपेल ना तिला सगळं? अगदीच मॅडम. हुशार आहे ते मुलगी. मॅडम, ज्यांच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण करण्याची भूक असते ना, ती माणसं जग जिंकू शकतात. ती भूक पाहिली मी या मुलीच्या डोळ्यात. मला पूर्ण विश्वास आहे मॅडम तिचा. ती वेदांत पेक्षा उत्तम कामकाज चालू आहे आपल्या कंपनीचं. माझी एवढीच इच्छा आहे की तिने सगळं व्यवस्थित सांभाळावं, बस. मॅडम, होणार सगळं व्यवस्थित. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना खूप खूप छान आनंदाची आणि भरभराटीची जाओ. प्रत्येकाची आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती हो. पर काय मस्त मैफिल रंगली होती वाटतं. हो अण्णा, आम्ही सगळ्यांनी ना आता इथे भरपूर गाणी म्हटली. हो, अरे वा. पण अण्णा तुम्ही असायला हवा होता. हो ना ग. आय मिस्ड इट खरंच. पण काय करणार, सुमन सुद्धा नाहीये ना इथे. मला जी खूप आठवण येते. पण मग अण्णा एक मेसेज करून टाका ना तिला, आय मिस यू म्हणून. हो, करणारच आहे मी. बरं अण्णा, आमचं तुमच्याकडे ना खूप महत्वाचं काम आहे. माझ्याकडे? हो. काय काय बोला. ऍक्च्युली अण्णा, बाहेर ना वेदांत दादाने आणि अमूल्याने मस्त रांगोळ्या काढल्या. हो, अरे नाही म्हणजे अमूल्याचं ठीक आहे, पण म्हणजे वेदांत तुम्ही सुद्धा रांगोळी काढता? अप्रतिम, फारच अप्रतिम. क्या बात आहे. अण्णा म्हणजे दादा जिंकला ना? अण्णा नाही नाही, अगं म्हणजे तू सुद्धा अप्रतिमच रांगोळी काढलीस. खूपच छान, खूप छान काढलीस. पण कसं आहे, या रांगोळीमध्ये ना वेदांचं तुझ्याविषयीचं प्रेम दिसतंय. म्हणजे त्यांनी तुझं मन तर जिंकलेलं आहेच ना, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तेच जिंकले. आणि हारणं जिंकणं सगळं ठीक आहे, शेवटी महत्वाचं काय असतं, प्रेम. सो इथे प्रेमाने बाजी मारलेली आहे. पण मग तो माझ्या तोंडावर का असा वेगळा वागतो? म्हणजे मला ना, मला काहीतरी वेगळंच सांगतो तो. पण हो, आता असं वाटायला लागलंय की तो माझ्या प्रेमात पडलाय. अगं वाटतं काय, कन्फर्म आहे. मी सांगते तुला. नाहीतर मला सांग, त्याने तुझी रांगोळी का काढली असती? एक मिनिट, त्याने जेव्हा तुझी रांगोळी काढली तेव्हा तुला कळलंच नाही का? अगं नाही ना तायडे, मला ना काहीच नाही कळलं. बरं जाऊ, देर आहे दुरुस्त आहे. आता लक्षात आलं ना, ते महत्वाचं आहे. तुला सांगू अमूल्य, हे माझ्या आयुष्यातलं ना सगळ्यात बेस्ट दिवाळी गिफ्ट आहे. शांत शांत तायडे, तू दमाने घे. का? कदाचित त्याला आवडते. म्हणजे हल्ली आहे ना, तो सुद्धा माझ्याशी खूप चांगला वागतोय. आधीसारखा खडूस वागत नाहीये. पण अगं, लक्षात येत आहे का अमूल्या? हे बघ, हे जे पुरुष असतात ना, ते फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीसाठीच स्वतःला बदलतात. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की वेदांत मधले हे सगळे चांगले बदल हे माझ्यामुळे होत आहेत? अर्थातच. नाहीतर मला सांग, तो तुझ्यासाठी एवढं का करेल?
हेच असतं ना, सहवासाने प्रेम वाढतं आणि तुमच्यात सुद्धा तेच झालंय. तायडे प्लीज, अगं तू 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 जरा धीराने. आता मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. का? कारण तू माझं ऐकायचंय. तुझा आणि त्याला सरळ विचारून टाक. मी विचारू? मग काय मी विचारू? मुलं का असं काय करतेस? हे बघ, आता तू माझ्याशी खूप चांगला वागतो, पण त्याचा कधीही फ्यूज उडू शकतो. आणि तो 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 आधीचा वेदांत वानखेडे बनू शकतो, जो मला अजिबात नाही आवडत. पण आताचा वेदांत तर आवडतो ना. त्या दिवशी सुद्धा कॅफे मध्ये तू म्हणतच होतीस की मला वेदांच्या आता बऱ्याच गोष्टी आवडायला लागल्याय. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू सरळ जायचंय आणि मुकाट्याने त्याला विचारायचं. नाही आता चल बाहेर. अमूल्य, चल. आपण व्हिडिओ कॉल करू शकतो सुमन मावशींना? हो, मी अण्णांना घेऊन येते. हा, वेस्ट. कसं होणार रे तुमचं? म्हणजे नाही नाही, काही नाही. आती काय चाललंय तुमचं? काय झालं काय पण? अण्णा तुम्ही काय आत बसला? तिथे आम्ही मस्त गप्पा मारतो, जॉईन करा मला. नाही, तुमच्या मुलांची मजा चालली आहे, चालू सुरू राहू दे. काय अण्णा नाही, तुम्ही इथे बसा, आपण आईला व्हिडिओ कॉल करूया. असं म्हणते. हे बरं आहे अण्णा. मगाशी आम्ही म्हणलं गप्पा मारूया तर नाही म्हणालात, आणि आता काकूंना व्हिडिओ कॉल करायचा म्हटलं तर लगेच बसलात. अरे नाही, असं काही नाही. प्रेम रे, यालाच तर प्रेम म्हणतात, हो की नाही अण्णा? लागला. अगं, बाबा होते तोपर्यंत आम्ही मस्त दिवाळी साजरी करायचो, पण मग ते गेले आणि मग आम्ही असं सेलिब्रेशन कधी केलंच नाही. खूप आठवण येते का रे बाबांची? मला आठवतं दिवाळी आली की बाबा मला आणि दादाला शॉपिंगला घेऊन जायचे, आणि मग मी त्यांच्याकडे फटाक्यांसाठी हट्ट धरायचो. आमच्याकडची प्रत्येक दिवाळी इतक्या उत्साहाने साजरी होते ना. हा म्हणजे आता आई नाहीये म्हणून एवढंच झालं. ती असती ना तर अजून मजा आली असती. माझ्या प्रत्येक दिवाळीच्या इतक्या आठवणी आहेत ना. तुला माहितीये, अमूल्य ना लहानपणी खूप हट्टी होती. कुठल्याही गोष्टीसाठी इतका हट्ट करायची ना, मग मोठी असल्या कारणाने मलाच कॉम्प्रोमाइज करावं लागायचं. काय सांगतेस? हो, पण हळूहळू सगळं बदलत गेलं. आम्ही मोठे झालो आणि आता तर असं वाटायला लागलंय की तीच माझी मोठी बहीण आहे. म्हणजे बघ ना, तिने माझ्यासाठी केवढं केलंय, आणि आपल्या लग्नासाठी तर काय? आपल्या लग्नासाठी काय? तू रांगोळीबद्दल बोलतेस का? का काढलीस माझी रांगोळी? काय ना मूल्य, तू माझ्या एवढ्या डोक्यात गेलीस ना की मोबाईल मध्ये बघून रांगोळी काढली तरी तुझंच चित्र झालं. बोल. वेदांत, तू माझ्या प्रेमात पडला नाहीयेस ना? बोल. अरे मूर्ख माणसा, याहून बेटर चान्स तुला नाही मिळणार आहे. आत्ताच्या आत्ता बोलून टाक. कमॉन वेदांत, बोलून टाक. कमॉन बोल ना. हे तू गप्प. काय? नाही, तुला नाही बोललो मी ते. आता माझ्या लक्षात आलं, तुला सगळं कळतं, फक्त तुला बोलायचं नाही. इगो मध्ये येत असेल ना तुझा. ए नाही, उलट मी त्याला सांगतोय बोल, पण हा मूर्ख माणूस बोलत नाही. इगो काय मध्ये येतोय? बरोबर ओळखलं ना मी. बोलणार आहेस का आता? मी आणि तुझ्या प्रेमात. तू ना जाऊन आरशात बघ. तुला काय
झटके येतात का रे मध्येच विचित्र वागण्याचे? असं कोण बोलतो? हा 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 माणूस असं बोलूच शकतो. तुझ्याशी बोलते मी. हा मी जर तुला असं बोलले असते तर आवडलं असतं का तुला? नाही ना, वाईट वाटलं असतं ना. मग माझ्याशी का असं बोलतोस? अमूल्य, माझं म्हणणं असं होतं की मी का पडेन ना तुझ्या प्रेमात. प्रेमात पड किंवा नको पडू, पण माझ्याशी असं बोलायचं नाही, मी आत्ताच सांगून ठेवते. अमूल्य, एक विचारू. आता काय? बाय एनी चान्स तू माझ्या प्रेमात पडलीस का? जाऊन तोंड बघ आरशात. काय माहिती? काय नाही, कुठे काय. अरे बोल ना. अगं काही नाही, तू थांब ना. मी जाऊ? नाही नाही नाही, तू नाही, तू थांब. तू कशाला जातेस? तू नक्की कोणाशी बोलतोस? अगं तुझ्याशीच बोलतोय मी अमूल्य. मी कोणाशी बोलणार? तुझ्याशीच बोलतोय ना. हे काय? बोल ना वेदांत, एवढा घाबरतोय काय? बोलू. बोल. मूल्य, गुड नाईट. गुड नाईट. दादा ये बस. बहिणी अगं आमचं कुठे लग्न झालं? ठीक आहे ग, तू लग्नानंतरची प्रॅक्टिस आत्ताच करून घे. अगं लग्न काय आज ना उद्या होणारच आहे ना. तू ओवाळ बघू आता. दादा, अरे सगळेजण म्हणतात तर घे ना ओवाळून तू पण. माझ्याकडे अमूल्यला द्यायला काहीच गिफ्ट नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही, तू तिला नंतर गिफ्ट दे. नाही, जर गिफ्ट आणलं नसेल ना तर मग मी नाही ओवाळ. हे अमूल्य, असं काय करतेस? ओवाळचा लवकर. ओवाळ लवकर. एक मिनिट मी आलो. एक मिनिट आलो लगेच. हा कुठे गेला? पळून जायला दादाचा काही भरोसा नाही. गिफ्ट रेडी असेल, मी सांगते तुम्हाला. हो. स्पेशल गिफ्ट. मस्त. काय यार? अगं अमूल्य, उघड ना आणि बघ ना काय आहे त्याच्यामध्ये. नाही अमूल्य, तू हे सगळ्यांसमोर नाही उघडायचं, एकटीने उघडायचं. वेदांत, याला काय अर्थ आहे? नाही आताच उघडणार आहे ते. उघड का तू? नाही, मी नंतर बघते. अगं मी म्हटलं ना, मी नंतर बघते. नंतर नाही, आताच बघ. चल, लवकर उघड. नाही, एक काम कर, तू हवं तर तुझ्या रूम मध्ये जा आणि मग तिकडे उघडून बघ काय आहे त्याच्यामध्ये. तू चल पटकन आता रूम मध्ये जा आणि उघड आणि आम्हाला सांग काय त्याच्यात. हो जा.
आज पहिल्यांदा तू मला पाडवायला आवडलंस, पण तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. भेट देऊन याची उतराई होण्यापेक्षा आयुष्यभर मला या ऋणात राहायला आवडेल. कोण वाटतंय तुम्हाला? पटकन सांगा. अरे आमची आरती. ती आपल्या सगळ्यांचीच लाडकी आहे ना, लाडूबाई. हो, आणि आता ती माझी पण लाडोबा आहे. आणि लाडवासारखीच आता मी शंकरबाई कोण आहे आपल्या? मी सांगते. सार्थक. का? शंकरपाळे कसे तोंडात ठेवल्या ठेवल्या एकदम विरघळून जातात ना, सार्थक पण तसाच सगळ्यांमध्ये एकदम मिसळून जातो. वा बहिणी वा, छान. आता करणजी. कोण? मी सांगते. वेदांत. दादा. वेदांत. वेदांत कसा? करणजी सारखा बाहेरून दिसायला एकदम कडक, पण आतून नारळाच्या सारणासारखा एकदम गोड आणि मऊ. आता मी चकली. ओळखा बघू कोण असेल चकली? अमूल्या. का बरं? म्हणजे चकली कशी तिखट, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असते ना, अशीच आमची अमूल्या. करेक्ट आहे आरती, तुझं करेक्ट आहे. म्हणजे अमूल्याचा स्वभाव पण चकलीसारखाच आहे, सरळ. पण चकली कुठे सरळ असते? हे बघ, हाच प्रॉब्लेम आहे, तुला काहीच कळत नाही. चिडायचं नाही. आता मी तिखट शेव. वा. हा. नूतन काकू. ए, काय वेडी आहेस का तू? काय काय? दिवाळी आहे ना, मग घरी थांबायचं होतं, इथे का आलास तू? पूजा झाल्या बरोबर इथे आलास. आत्ताच बायकोचा बैल झालास का? काय बोलतेस तू आई? आद्या तू गप्प बस. मला माहितीये ना, अमूल्य आणि अण्णांनी सगळ्यांना फूस लावली. मी तिकडे घरी टेन्शन मध्ये आहे आणि इथे तुम्ही सगळे जण आनंद साजरा करताय. आणि मग तुम्ही आलातच का इथे सगळ्या मुलांच्या आनंदावर विरजण घालायला? आत्ता काही वेळापूर्वी मुलं किती आनंदात होती सगळी, पण नाही, तुम्ही आलात आणि हे नको ते काहीतरी करायला लागला. आता थोड्या वेळापूर्वी मी सगळ्यांना म्हणालो की मुलांनो, असंच आयुष्यभर कायम एकत्र या आणि सण साजरे करा. का तर सण हे असतातच मुळी त्याच्यासाठी, पण नाही, तुम्हाला मुलांचा आनंद बघवतच नाही. बरोबर ना? आणि मी स्वतः वेदांतरावांना कितीतरी वेळा सांगितलं, वेदांतराव जा, त्या घरी जाऊन या, दिवाळी आहे, सण आहे. पण त्यांची इच्छाच होत नाहीये, कारण तुम्ही त्यांना तसं करायला भाग पाडलं. राहिला प्रश्न ते इथे का राहायला आले, तर मी स्वतः बोलावलं त्यांना. कारण हॉटेलमध्ये एकटे राहत होते ते,
मी अमूल्याला सांगितलं की जाताना घेऊन ये, तेव्हा सुद्धा नाहीच म्हणतो तिथे. पण अमूल्य त्याने घेऊन आली इथे का? त्यानं तिथे एकटं वाटायला नको म्हणून. आणि मला खरंच आश्चर्य वाटतं नूतनजी, तुमचाच मुलगा आहे ना तो, तर तुम्ही त्याला समजून घेत नाही आहात. कमाल. आई आणि काय यायचं ग मी घरी. आणि आई ऍक्च्युली ना मी घरी येणार होता, पण तू हे जे काही वागलीस ना त्यानं तू प्रूव्ह केलंयस की मुलगा म्हणून माझी काहीच किंमत नाहीये. आणि आई नकोय मला तुझं काही. मी सोडलेल्या कंपनीत तू 20 करोड इन्व्हेस्ट केले होतेस ना. त्या कंपनीची व्हॅल्यू आता 300 करोड आहे. आणि हेच माझ्याकडून तुला दिवाळीचं गिफ्ट असं समज. हे सगळं अमूल्याने कान भरले म्हणून बोलतोयस ना तू? लग्नाआधी ही परिस्थिती आहे, लग्नानंतर काय करशील देव जाणे. मूल्य आईचं बोलणं तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस. हे नाही रे वेदांत, तेवढं कळतं मग. बाय द वे वेदांत, गिफ्ट खूप छान होत. काय? खरंच खूप मौल्यवान गिफ्ट. अगं तू बरं झालं तू ते कोणासमोर बोलली नाहीस. नाही नाही, मी कुणासमोर बोलणारच नव्हते. पण लक्षात ठेवा चिठ्ठीत काय लिहिलंयस. काय? तू ऋणात आहेस माझ्या. वेळ आल्यावर व्याजा सकट वसूल करेन. आवडेल मला. वेदांत, त्या अंगठीवालीला दिवाळीचं विश केलंस का रे तू? ऍक्च्युली त्या अंगठीवालीमुळेच माझी दिवाळी इतकी मस्त गेली. म्हणजे तुला नाही करणार. जाऊ दे. बरं वेदांत सांग ना, कोण आहे ती आणि तू कधी भेटवशील मला? अमूल्य, आरसा आहे का ग घरात? ढीगभर पडलेले, पण आता आरशाचं काय मध्येच? ऍक्च्युली मला माझे केस सेट करायचे होते म्हणून विचारलं. सिरियसली? गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. विक्रांत कुठे आहे? विक्रांतला पाहिलं का? नाही ग, असं काय हा? कुठे गेलाय काही सांगूनच नाही गेला. ऍक्च्युली सार्थक पण नाहीये घरात, पण तो मला सांगून गेलाय. दोघं एकत्र गेलेत का? दोघांची गाड्या नाही आहेत म्हणजे एकत्र नसतील गेले ते. अरे नाही, वेगवेगळेच गेलेत ते. पण बरं झालं सार्थक गेला. हा म्हणजे? अगं असं का बोलतेस? काय नाही, विसरा. ए बरं, ताई चहा घेईल, वहिनी तू काय घेशील? मला कॉफी चालेल, पण मी घेते, करू नको, तू बस. अगं नाही, तू थांब, मी आणते ना. नको अमूल्या, उगाच आमच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नको. बसा तुम्ही. म्हणजे? अगं म्हणजे तू आणि दादा तुमच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या. आम्ही करून घेतो ना चहा कॉफी वगैरे आमचं. खरंच, कॅरी ऑन. अगं पण बहिणी चल गं अमूल्या, खूप कामं पडली, किती राहिले ते सगळं आपण आजच करून टाकू. अख्खा खावा लागेल. नाही रे. नाही, घे घे घे. काय झालं दादा? ऍक्च्युली मी आद्यासाठी काही गिफ्ट नाही आणलंय. आणि अरे
ओवाळणी द्यायला पण पैसे नाही आहेत माझ्याकडे. तू थोडी कॅश देशील का मला? माझ्याकडे पैसे आले ना की मी परत देईन तुला. अरे वेडा आहेस का तू? परत देईन काय? हे घे. हे थँक्यू. वेदांत, विक्रांत, चल. हो चल चल. ए चला 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 आता मी अद्या. हो आले. गिफ्ट कुठे आहे? आद्या, ह्या वर्षी माझ्याकडे गिफ्ट नाही आहे का तुझ्यासाठी? पण ओवाळणी ठेवतो. दादा, अरे इट्स ओके. इनफॅक्ट एक मिनिट. हे माझ्याकडून तुझ्यासाठी. ते अगं ह्याची काय गरज होती? घे ना दादा. खूप जड आहे अगं. काय आहे? परत का आलात? नाही म्हणजे अण्णांनी हाकलवून दिला का? आई काय बोलतेस तू? अण्णा का हाकलून देतील आम्हाला? कसं आहे ना विक्रांत, आता वेदांत त्यांच्याकडे घर जावई म्हणून राहतोच आहे. मला वाटलं तुलाही घर जावई करून घेतलं त्यांनी, म्हणून विचारलं. नूतन अगं आत्ताच आली आहेत ना मुलं, आल्या आल्या कटकट करायची गरज आहे का? तुला माझीच कटकट वाटणार ग? नूतन शब्दांनी शब्द वाढवण्याची गरज नाहीये. इतकं सगळं मला बोलण्यापेक्षा ना मुलांना समजव. सांग त्यांना त्यांची काय चूक आहे ते. ए बाबांनो, हे असं काही संपणार नाही लगेच. हा शांत राहा. अण्णा कशी शांत हो? कधी सुटेल हा तिढा? हे बघा म्हणल्या, जोपर्यंत नूतनजी त्यांच्या संकुचित दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघणं सोडत नाहीत ना, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. पण अण्णा, हे सगळं का होतंय? कसं असतं अमूल्या, दृष्टिकोन बदलण्यासाठी ना माणसाला एखादा व्यासंग, वाचन किंवा चांगली संगत आवश्यक असते. आता श्रीधर वानखेडे दुर्दैवाने लवकर गेल्यामुळे नूतनजी एकट्या पडल्या असतील, आणि त्यात भरीसभर म्हणून पुरुषोत्तम सारखा बेरकी माणूस त्यांच्या आयुष्यात आला, त्यामुळे त्यांचंही असं झालं असणार. आणि पुरुषोत्तमने तर काय, त्यांचं काय म्हणतात ते ब्रेनवॉश का काय, असं काहीतरी केलं असणार नक्कीच. मला वाटतं आता एखादी घटनाच त्यांचे डोळे उघडू शकेल. हो म्हणजे म्हणजे वेदांतरावांची काही मला काळजी नाही. ते लढवाई आहेत, एकटे लढतील ते. विक्रांतरावांची सुद्धा तशी काळजी नाही मला. ते सुद्धा सगळं सांभाळून घेते. पण आरतीला जर का अगदीच त्रास व्हायला लागला तर मात्र तिला मी तिथून घेऊन येईन. म्हणजे कोणाचं घर संसार मोडायचं नाहीये मला, पण आरतीला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतंय अमूल्य, तुझं आणि वेदांतरावांचं जर का लग्न झालं तर ते त्यांच्यासाठी आणि आरतीसाठी सुद्धा खूप चांगलं असेल. म्हणजे आरतीला सुद्धा तुझा खूप आधार मिळेल. अण्णांना सांगून टाकू का की हे सगळं खोटं आहे? नाही नाही नाही. आणि काय सांगू? वेदांत वाईट आहे? नाही, वेदांत वाईट नाहीये. तो खूप चांगला आहे. आणि आता तर मला तो माणूस म्हणून सुद्धा आवडायला लागला.
भीती वाटणं ना खूप गरजेचं असतं, नाहीतर माणूस मनाला येईल तसं वागायला लागतो. तुला डॉक्टरला दाखवायचं? कशासाठी? अरे पुन्हा विसरलीस तू. मला न विचारता बाहेर जायचं नाही. किती वेळा सांगायचं? कॉलेजला जातेय, 4-5 वाजेपर्यंत येईन. 4 की 5? एक्स्ट्रा लेक्चर असेल तर थांबावं लागेल. एक्स्ट्रा लेक्चर घ्यायची काही गरज नाहीये. हो, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. खूप सिलेबस पूर्ण करायचंय, घ्यावे लागतील लेक्चर्स. आजपासून एक्स्ट्रा लेक्चर बंद. आज जरा घरात एक्स्ट्रा काम आहे ते कर. पाहुणे येणार आहेत रात्री जेवायला आणि सगळा स्वयंपाक तू करायचेस. किती जण येणार आहेत? घरी थांब म्हणजे कळेल. काय जमेल ना? मी इतक्या लोकांचा स्वयंपाक कधी केला नाही. मग आज कर. आणि कसं आहे ना, आम्ही पाहुण्यांना नोकरांच्या हातचं खायला देत नाही. पण जमेल का नाही? प्रयत्न करते मी. पण किती लोकांचा स्वयंपाक करायचा? 50. 50? हो. तेव्हा लवकर जा आणि लवकर परत ये. आरती, अगं काय आहे हे सगळं? अगं स्वयंपाक करते. एवढा? नूतन काकूंनी सांगितलंय ना. अगं हो, पण एवढा कशासाठी? पाहुणे येणार आहेत घरी. 50 लोकांचं जेवण बनवायचंय. काय? 50 जण येणार आहेत? हो. अगं पण मग तू एकटी का करते सगळं? कोणाला तरी घे मदतीला. नूतन काकूच म्हणाल्यात की पाहुण्यांसाठी सगळं तूच करायचंय. असं कसं? अगं थांब, मी तुला मदत करते. अगं नाही नाही नको, थांब तू बस, मी करेन. नाही अगं आरती, अवस्था बघ काय झालीये तुझी, केवढी घामाघूम झालीयस. मला एक कळत नाहीये, मुळात 50 लोक कशाला येणार आहेत घरी? नाही ग, मला नाही माहित काहीच. कशी आहेस? कधी आलीस? हे काय आताच येते अगं. बाय द वे, मी इथे आता असणार आहे पुढचे काही दिवस. वा. अगं काय ग, पण तू तुझ्या सासूला सांगून आलीस ना? का तू सुद्धा तुझे निर्णय स्वतःच घेतेस? हा? ऍक्च्युली आई, सार्थकचे मम्मा आणि पप्पा काही दिवस मुंबईला जात आहेत ना, मग म्हणून त्यांनी सजेस्ट केलं की तू पण हवं तर माहेरी जाऊन राहा काही दिवस. पण मला माहितीये तू तुझ्या सासूला विचारूनच सगळ्या गोष्टी करत असशील. माझी खात्री आहे. संस्कार आहेत माझे तसे. आई, आपल्याकडे काय कोणी पाहुणे वगैरे येणार आहेत का? हा, म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी येणार होत्या, पण आता ते कॅन्सल झालेत. दोनच मैत्रिणी ना आई? मग अगं तू आरतीला एवढा सगळा स्वयंपाक कशाला करायला सांगितलास 50 लोकांसाठी? काय आरती? अगं किती लोकांचा स्वयंपाक केलायस तू? 50. अगं काय मूर्खपणा आहे हा. हो, तुम्हीच तर सांगितलं ना की पाहुणे येणार आहेत, 50 लोकांचं जेवण बनवायचंय.
अगं मी तुला का सांगीन 50 लोकांचा स्वयंपाक करायला? आणि 50 लोक येणार असते तर मी त्यांना बाहेर घेऊन गेले असते, नाहीतर ऑर्डर केलं असतं मी सगळं. आणि 50 लोकांना घरी बोलवायला मला काही वेळ लागलाय? कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढायचे. मी काळजी करू नको, मी सांगतो नूतन मॅडमला. काय टेंडर आपल्याला मिळालं, सगळं श्रेय तू घ्यायचं. आणि इतका जल्लोष करायचा वेदांत वानखेडेचं नाव कुणाला आठवलं पण नाही पाहिजे. प्रॉफिट मार्जिन वेदांतनं कमवलेल्या मार्जिन पेक्षा जास्त असायला हवं. आता तुम्ही सगळी व्यवस्था केलीच आहे म्हटल्यावर हे सुद्धा होईल. थँक्यू सो मच. म्हणजे मला इतक्या कमी वेळात इतकी मोठी कामं करायला मिळतात. अजून तुला खूप मोठी कामं करायची, इतकी मोठमोठी कामं करायची की वेदांत वानखेडेचं नाव इतिहास जमा झालं पाहिजे. त्याचं नाव ना कंपनीत राहिलं पाहिजे ना मार्केटमध्ये. बाकी कोणाला काही संशय तुझ्याबद्दल? नाही, अजून तरी तसं काहीच नाही. कोणाला कळायला नको मी तुला पेरलंय म्हणून. आणि त्या वेदांत वानखेडेकडे जरा नीट लक्ष. ऑफकोर्स माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर. आणि हो, देव आहे तो तर माझ्यासाठी.